आजीवन कारावासाच्या शिक्षेचं कलम आहे याच्यामध्ये. आजीवन कारावासापर्यंत शिक्षा होऊ शकते याच्यात. आजीवन कारावासाच्या शिक्षेचं कलम आहे याच्यामध्ये. आजीवन कारावासापर्यंत शिक्षा होऊ शकते याच्यात. या प्रकरणामध्ये कॅप्टन खरात आणि मिलिंद बनकर यांना अटक झाली. 4 दिवस त्यांना न्यायालयाने पोलीस कस्टडी दिलेली होती. त्या प्रक्रियेदरम्यान अनेक कच्चे दुवे समोर आल्याचं सांगितलं जातं. लोकांमध्ये जी चर्चा आहे किंवा न्यायालयीन वर्तुळात ज्या चर्चा आहेत आणि सूत्रांची माहिती, या सगळ्यांवरती एखादं उत्तर मिळावं यासाठी आज मुख्य येथील तपास अधिकारी असलेले DYSP अमोल भारती यांच्याकडे आपण आलेलो आहोत. सरजी, आपलं स्वागत आहे गॉडफादर मीडियात. धन्यवाद. तर या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या 4 दिवसात पोलीस कस्टडी मिलिंद बनकर आणि कॅप्टन खरातला म्हणजे भोंदूबाबा खरात याला त्या अगोदरच मिळालेली होती, कसं बघता येईल सर या प्रकरणाला? हे जे प्रकरण आहे, प्रकरण निष्पन्न असं झालेलं होतं की शिर्डी पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये दिनेश परब जे आहेत त्यांना म्हणजे तपासासाठी इथे बोलवलेलं होतं. त्या तपासात असं निष्पन्न झालं की दिनेश परब हे राहता पतसंस्थेत ते त्यांच्या पत्नी कधी गेलेल्याच नाहीत आणि तिथे त्यांचं अकाउंट दिसून आलं आणि त्यांच्या अकाउंटला अशोक खरात हा नॉमिनी दिसून आला. मग अशा प्रकारे अशोक खरातशी संबंधित किती अकाउंट्स आहेत याची माहिती आपण बँकेकडून मागवली असता एकूण 108 अकाउंट निघाले. त्या 108 अकाउंटपैकी 96 अकाउंट्सला अशोक खरात हा स्वतः नॉमिनी आहे आणि या अकाउंट्सला बऱ्यापैकी यातल्या अकाउंट्सला ऑपरेटिंगसाठी मोबाईल नंबर पण अशोक खरातचा दिसून आला. मग त्यानंतर फिर्यादींनी फिर्याद दिली की गोकर्ण, कर्नाटकमधलं गोकर्ण महाबळेश्वर इथे आपल्याला देवदर्शनासाठी जायचं आहे. त्यामुळे दिनेशच्या आणि त्यांच्या पत्नीचं आधार कार्ड, पॅन कार्ड असे कागदपत्र जे आहेत अशोक खरात यांनी त्यांच्याकडून घेतले आणि त्याचा वापर करून मॅनेजरच्या मदतीने अशोक खरात आणि मॅनेजर यांनी मिळून ते 108 अकाउंट तिथं काढले. मॅनेजरनी त्यांची स्वतःची सही केलेली आहे प्रत्येक अकाउंट उघडताना शेवटी की हे सगळं कागदपत्र त्यांनी व्हेरीफाय केले म्हणून. आणि सर्व जे साक्षीदार आहेत ज्यांचे 108 अकाउंट आहेत असे एकूण 60 लोक आहेत हे. त्याच्यामध्ये काही अशोक खरातचे नातेवाईक आहेत आणि बाकीचे जे आहेत ते त्यांचे भक्त वगैरे असे त्यावेळेसचे आहेत. तर या सगळ्या लोकांकडे त्यांच्या सह्यांचे नमुने, त्यांचे स्टेटमेंट बऱ्यापैकी जवळजवळ आता संपत आलेले, काही लोकांचे बाकी राहिलेले आहेत. हा जो तपास आहे तो झालेला आहे. त्यानंतर 31 जुलै रोजी अशोक खरातला अटक करण्यात आलेला आहे या गुन्ह्यामध्ये आणि 3 ऑगस्ट रोजी मिलिंद बनकरला अटक करण्यात आलेला आहे. अशोक खरातला अटक केल्यानंतर त्याने सदर गुन्हा कोणाच्या मदतीने केला तर तो मॅनेजरच्या मदतीने केल्याचं निष्पन्न झाल्यामुळे मॅनेजरला अटक करण्यात आली आणि या दोघांचीही कस्टडी घेण्यात आली. अशोक खरातला 1 तारखेपासून 7 तारखेपर्यंत कस्टडी मिळाली आणि मिलिंद बनकरला 3 तारखेपासून 7 तारखेपर्यंत कस्टडी मिळाली. सर, या प्रकरणामध्ये लोक विचारतात की एप्रिल महिन्यामध्ये मिलिंदवरती गुन्हा दाखल झाला होता. एप्रिल ते जून जुलैपर्यंत म्हणजे असा डिले का, किंवा याबाबत काय सांगा? याबाबत विषय असा आहे, गुन्हा दाखल होताना अशोक खरात आणि बँकचा मॅनेजर अशा नावाने गुन्हा दाखल झाला होता. परंतु जोपर्यंत मूळ आरोपी आपल्याला ताब्यात येत नाही, मूळ आरोपी ताब्यात आल्यानंतर जो त्यानं कोणाच्या मदतीनं सदर गुन्हा केला होता त्यामुळे आपल्याला मूळ आरोपी ताब्यात घेण्यासाठी आपण थांबलो होतो. मूळ आरोपीकडे तपास केल्यानंतर कळालं की त्यानं बँकेच्या मॅनेजरच्या मदतीनं सदर गुन्हा केलेला आहे. त्यामुळे आपण त्या तपासात मॅनेजरला निष्पन्न करून त्याला नंतर अटक केलेली. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या की कॅप्टन खरात, भोंदूबाबा अशोक खरात यांना वेगवेगळ्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात येत होतं. त्यांची विविध चौकशी सुरू होती. त्यामुळं एप्रिल ते जून जुलै अशा पद्धतीचा डिले झाल्याची जी लोकांमध्ये चर्चा आहे किंवा चॅनलला खालून लोक प्रश्न विचारत आहेत, तर त्या प्रश्नाचं हे उत्तर आहे. सर जी, याच्यामध्ये ही जी पतसंस्था आहे, जसं सिन्नरची जगदंबा पतसंस्था आहे, राहत्यातली समता, याच्यामध्ये नेमकं काय त्रुटी किंवा प्रथमदृष्ट्या काय लॅकुना किंवा काय यांची डिस्क्रिपन्सी काय वाटते? याच्यामध्ये मॅनेजरच्या स्तरावर चूक झालेली आहे. याच्यामध्ये मॅनेजर यांनी जी कागदपत्र आहेत ती कागदपत्र घेऊन येणारा व्यक्ती समोर आहे का आणि तो समोर असल्यानंतर त्यानं ती सही केली पाहिजे वगैरे अशा गोष्टी व्हेरीफाय न करता कागदपत्रांच्या आधारे त्यांनी जे आहे ते अकाउंट्स उघडलेले आहेत आणि त्या सर्व अकाउंट्सला अशोक खरातचा नॉमिनी म्हणून नंबर 96 अकाउंट्सला अशोक खरातचा नॉमिनी नंबर दिलेला आहे. यावरून त्यांना तो डाऊट यायला पाहिजे होता की हा असं का झालेला आहे. परंतु त्यांनी ते आरोपीसोबत
आरोपीला मदत केली आणि त्यामुळे त्यांनी गुन्ह्यामध्ये त्यांना आरोपी करण्यात आलेला आहे आणि त्यांना अटक करण्यात आलेली आहे. समोर माणसं बोलावून त्यांनी ती व्हेरीफाय केली नाहीत असं सध्या तपासात निष्पन्न झालेलं आहे. याच्यामध्ये अरविंद बावकेंना सुद्धा पुन्हा अटक होऊ शकते अशी चर्चा आहे याबाबत. आता अधिकचा तपास चालू आहे, याबद्दल मी सद्यस्थितीमध्ये आपल्याला अधिकची माहिती देऊ शकणार नाही. बरेचसा तपास आणखी चालू आहे. अटकचे जे अकाउंट्सचे जे फॉर्म्स आहेत त्यावरील हस्ताक्षर असेल वगैरे ह्या सर्व गोष्टींचा तपास चालू आहे सध्या पुढे. सतीश, एक शेवटचा प्रश्न, जर हे गुन्हे साबित झाले जे परबांनी कंप्लेंट केलेली आहे तर मग यामध्ये शिक्षेचं प्रावधान काय? जर आजीवन कारावासाच्या शिक्षेचं कलम आहे याच्यामध्ये, आजीवन कारावासापर्यंत शिक्षा होऊ शकते याच्यात. तर हे होते DYSP अमोल भारती. त्यांनी आपल्याला ही जी माहिती दिली याबद्दल तुमची काय कमेंट आहे ती अवश्य कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि गॉडफादर मीडिया हे चॅनल लाईक, सबस्क्राईब, शेअर, फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.